बोल. सर, आज एक आरोग्याने ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याजवळ पिस्तुलेची हस्तगत केलेली आहे. आपण काय नेमका प्रकार होता काय? दिनांक 27/5/2026 रोजी बकरी ईदच्या अनुषंगाने लातूर शहरामध्ये माननीय SP सरांच्या आदेशान्वये कोम्बिंग ऑपरेशनचं आयोजन केलेलं होतं. यामध्ये MIDC पोलीस स्टेशनतर्फे साई नाका ते 5 नंबर पाटी PVR चौक या भागामध्ये पेट्रोलिंग करता DBचे अंमलदार तसेच त्यांच्यासोबत PSI मोरे असा स्टाफ त्यावेळी पेट्रोलिंग करत असताना एक व्यक्ती हा त्याच्याकडे अवैध शस्त्रासह अग्निशस्त्रासह त्या ठिकाणी फिरत असल्याबाबत आणि माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन विश्व गार्डन सर्व्हिस हॉटेल विश्व गार्डन सर्व्हिस रोडला या ठिकाणी जाऊन त्याला तपासले असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल हे मिळून आलेले आहे. सदर इसमाचे नाव गोविंद डुरे वय 28 वर्ष राहणार टाकळी तालुका जिल्हा लातूर असे असून त्याच्यावर याच्या पूर्वीचा देखील गुन्हे आहेत. या व्यक्तीनं हे हत्यार कोणाकडून घेतलंय या अनुषंगाने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अजून 2 व्यक्तींची नावे सांगितलेली आहेत. ती सिद्धू माने राहणार आर्वी आणि विकास हिंगे राहणार हारंगुळ बुद्रुक अशा 3 जणांच्या विरोधात MIDC पोलीस स्टेशनला आर्म ऍक्ट कलम 3(5) आणि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये या व्यक्तीनं सदरचं हत्यार कुठून आणलं त्याबाबत त्याची अधिकची चौकशी आता सुरू आहे आणि त्याची पोलीस कोठडीबाबत देखील त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ते आता पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल. वारंवार लातूर शहरामध्ये विविध गंभीर स्वरूपाच्या घटना घडत आहेत. पोलिसांचा बचत करून घेण्याचं वाटते का आपल्याला? कारण खुनाच्या घटना असतील किंवा गंभीर स्वरूपाच्या सगळ्या गुन्हे घडतात लातूर शहरामध्ये फेब्रुवारीमध्ये झालेल्या खुनाच्या घटनेनंतर आज मे महिन्यापर्यंत एकही खुनाची किंवा इतर कोणतीही गंभीर स्वरूपाची लातूर शहरामध्ये घटना घडलेली नाही. लातूर शहरामध्ये आम्ही QR कोडच्या माध्यमातून पेट्रोलिंगची देखील सोय केलेली आहे. त्या अनुषंगाने देखील शहरामध्ये दिवस आणि रात्र अशा दोन्ही वेळी 100% पेट्रोलिंग शहरामध्ये होत आहे आणि जे कोणी रेकॉर्डवरचे आरोपी होते त्या सर्व रेकॉर्डच्या आरोपींच्या विरोधात तात्काळ प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन प्रतिबंधात्मक कारवाया या देखील करून घेण्यात आलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने ही देखील घटना तात्काळ निदर्शनास आल्याबरोबर पोलिसांनी जाऊन तो पळून जाण्याच्या पूर्वीच त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि तात्काळ त्याला अटक करून त्याच्याकडे असलेलं हे पिस्तूल जप्त करण्यात आलेलं आहे. शहरात विविध ठिकाणी आणि अनेक ठिकाणी अवैध धंदे चालतात परंतु पोलिसांचं लक्ष नाहीये. यावर आपलं काय म्हणणं? पोलिसांची अवैध धंद्यांविरोधातली जी मोहीम आहे ती कायमस्वरूपी सुरू आहे आणि माननीय DIG सर उमाप सर यांच्या आदेशान्वये जी मोहीम राबवण्यात येत होती त्या अनुषंगाने देखील शहरामध्ये 4ही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सर्व अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली. शहरामध्ये ड्रग्सचा प्रकार येतो हा एक दुर्दैवी आहे. काय पोलीस डिपार्टमेंट काय करते नेमकं? प्रश्नचिन्ह आहे ना. ड्रग्सच्या अनुषंगाने देखील आपण यापूर्वी MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येच एक ड्रग्ज विक्री करणारे इसमाला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केलेली होती. त्या अनुषंगाने देखील इतर कोणी ड्रग्ज विक्रेते आहेत का याबाबत शहरामध्ये शोध सुरू आहे आणि तसे असल्यास त्याच्यावर देखील तात्काळ कारवाई करण्यात येईल. दुरे जे आहे धनगर समाजाचं जे म्हणजे 5-6 महिन्याखाली जे प्रकरण झालं होतं त्याच्यामधला आरोपी आहे का? नाही ते अजून मला काय माहिती. सर, यासोबतच आज एक रीच स्टाफ जे आहे तिथे चोरीचे प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि त्याच्याकडून मुद्देमाल पण हस्तगत केलेला आहे. त्या संदर्भात आहे LCBनं गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या सळई चोरी झालेल्या होत्या त्याच्या अनुषंगाने एक संशयित महिला ताब्यात घेतलेली आहे आणि तिच्याकडून सदरचा मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे. तिच्या नंतर तपासणी केली असता ती इंस्टाग्रामवर रील्स बनवून क्वीन नावानं ती फेमस असल्याबाबत माहिती मिळालेली आहे. तिनं अजून शहरामध्ये इतर चोऱ्या केलेल्या आहेत का आणि तिच्यासोबत अजून कोणी साथीदार आहेत का याच्याबाबत पुढील तपास सुरू आहे. सर, नीट पेपर फुटी प्रकाराची तक्रार आपल्याकडे आली होती एका शिक्षकाची. त्यानंतर आपण काही सर्व तपासणी केलेली होती तर त्याचं काय झालं पुढे? काही नीट पेपर फुटीच्या अनुषंगाने सदर बाब ही आता CBIच्या तपासाधीन आहे आणि त्यांच्याकडे आम्ही आमच्याकडे झालेल्या चौकशीचे सर्व कागदपत्र
त्यांनी मागणी केल्याप्रमाणे हस्तांतर केलेले आहेत. त्यामुळं त्याच्यात अधिक बोलणं मला योग्य सर, वाटतं. 1 वर्षापूर्वी एक केस झाली आणि रिलायन्स कॉलेज जो कॉलेज आहे तेथील एका कर्मचाऱ्याने स्वतः कबुली दिली की मी पेपर फोडला, मला संस्था चालकाने त्याचं सांगितलं होतं. त्या तपासाचं नेमकं अद्याप काय झालं अद्याप तरी काय काय सांगता येणार. सर, या नीट पेपर फुटी प्रकरणामध्येच ना तुम्ही जसं म्हणताय की तुम्ही आव्हान केलं होतं की कुणाकडे माहिती असेल या नीट पेपर फुटी प्रकरणाची तर आम्हाला माहिती द्या, आणि तुम्ही तसं काही पालकांची आणि संबंधित काही क्लास चालकांची चौकशी केला. त्या चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं त्याची माहिती समोर आली नाही, त्याची पत्रकार ते परिषद सर्व माहिती आम्ही सीबीआय ज्यावेळेस लातूरमध्ये दाखल झालं, सीबीआयनं ते पुरावे निष्पन्न केले आणि त्यांना अटक सुद्धा झाली. मात्र पोलीस कुठं तर कमी पडले वाटते. नाही, बिलकुल नाही. पोलिसांनी अर्ज चौकशी केलेली होती आणि सीबीआयकडे एक त्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने असलेले सीबीआयला तपासाचे अधिकार वापरून सीबीआयने टेक्निकल तपास असेल किंवा काय असेल त्याच्या आधारे तो संपूर्ण उलगडा केलेला आहे आणि त्यांच्याकडे मुख्य आरोपी यापूर्वीच ताब्यात असल्यामुळे त्यांना तो अधिक सोपं झालेलं होतं. आम्ही देखील ज्या बाबी आमच्या स्तरावर निष्पन्न करायच्या होत्या, ज्या सीबीआयला तपासात मदत करता येण्यासारख्या होत्या, त्या अनुषंगाने आम्ही देखील पूर्णपणे लातूर पोलीस म्हणून तपास केलेला आहे आणि त्या बाबी निष्पन्न करून त्याचा अहवाल देखील सीबीआयला दिलेला आहे. तर शहरामध्ये अनेक ठिकाणी अवैध दारू, गांजा अशा प्रकारे सर्रास होत आहे. आपण शहराची सिटी व्यस्त, त्यासाठी आपण काय निवडणूक मी सांगितलं ना आताच, आम्ही पूर्ण माननीय आयजी सरांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये मोहीम राबवत आहोत आणि सर्व ठिकाणी कारवाई 4ही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुरू आहे. सर, काल एक गांधी चौक पोलीस स्टेशन मध्ये एक ऑटो चालकानं स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून घेतल्याचा प्रकार घडला होता. काय तो प्रकार ते होता? काय मला माहित नाही.